पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे घेतली पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलासियोस यांची भेट. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही घेतली भेट. पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलासियोस यांनी नवी दिल्लीत राजघाटावर वाहिली पुष्पांजली. खासदार श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ लायबरेलियातील मानरोविया दौऱ्यावर. शिष्टमंडळात खासदार बांसुरी स्वराज सहभागी. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं शिष्टमंडळ इजिप्त दौऱ्यावर. कैरो विमानतळावर इजिप्तमधील भारताचे राजदूत सुरेश के रेड्डी यांच्याकडून शिष्टमंडळाचं स्वागत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तेलंगणा स्थापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी. स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहीदांना शहीद स्मारक येथे पुष्पांजली अर्पण. खासदार राहुल गांधी 2 दिवसाच्या भोपाळ आणि चंदीगड दौऱ्यावर. उद्या भोपाळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार. 4 जून रोजी चंदीगड दौऱ्यावर. मंत्री आशिष शेलार यांची MMRDA मुख्यालयात बैठक संपली. मुंबई मेट्रो कामे तसंच मान्सूनच्या कामांबाबत आढावा बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती अजित पवारांच्या उपस्थितीत सुरू. आगामी निवडणुकीसाठी भाजपा सज्ज. उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. रणजित कासले रोज नवनवीन खुलासे करतो. कासले विरोधात सीबीआय चौकशी लावा. करुणा मुंडे यांची मागणी. आसाम काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गौरव गोगोईंनी स्वीकारली. तळागाळातील कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या अभिप्रायानुसार काम करण्याचा आपला प्रयत्न असेल, गोगोई यांचं वक्तव्य. मुंबईत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ आरपीआयच्या वतीनं भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय तिरंगा फडकवत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्या. अनिल देशमुखांची मागणी. जनतेसह उमेदवारांना निवडणुकीची पाहावी लागणार प्रतीक्षा. राज्यात निवडणुका लवकरच होणार. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. प्रशासनाकडून पालिकेची लूट होत असल्याचा आरोप. 3 जूनला गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी. पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर येण्याची मंत्री पंकजा मुंडे यांची नागरिकांना विनंती. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सहकुटुंब बद्रीनाथ धाम येथे घेतलं दर्शन. हरिद्वारमध्ये गंगा आरतीत घेतला सहभाग. स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले. अर्थ खात्याकडून हे पैसे गेले आहेत, त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा. संजय राऊत यांचा आरोप. बकरीदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक. बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार चर्चा. सह्याद्री अतिथीगृहावरती संध्याकाळी 4 वाजता बैठक. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात लवकरच पर्यायी मार्ग देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचा निमित्त. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र. कोल्हापुरात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घेण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. पालकमंत्र्यांकडून मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा घेतला आढावा. कोल्हापूर नवीन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात स्वागत. राजारामपुरी येथून विजय जाधव यांची रॅली. सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नकलीला मंत्री भरत गोगावलेंचं उत्तर. कार्यक्रमात गोगावले यांनी अभिवादनाचा स्वीकार करताना हातातील नॅपकिन हातात धरून फिरवला. बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून तटकरेंचं नाव. आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल. रत्नागिरीत लांजा तालुक्यातील झापडे येथील शेतकऱ्याच्या फणसाच्या बागेला
खासदार नारायण राणेंची भेट, फणसाच्या विविध प्रजातींच्या लागवडीची केली पाहणी. बुलढाण्यातील भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू घातपात असल्याचा चालकाच्या पत्नीचा आरोप, सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी. नांदेडमध्ये आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या जनता दरबाराचं आयोजन, बोंढारकरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. पंडित उपेंद्र भट यांनी घेतली आशा भोसले यांची भेट, उपेंद्र भट यांना 75 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी घेतली भेट. पुण्यात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची पत्रकार परिषद, 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात पत्रकार परिषद. रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज, सुमारे 1,500 पोलिसांचा बंदोबस्त. इतर राज्यातून जिल्ह्यातून आता मागवलेत अतिरिक्त पोलीस बल. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणेंना उद्या कोर्टात हजर करणार. दोघांविरोधात बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वैष्णवी प्रकरणानंतर मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता, अहिल्यानगरमध्ये पार पडली बैठक. आचारसंहिता तयार करून संपूर्ण समाजात अंमलात आणण्याचे आवाहन. पुणे विमानतळावरून आणखी 15 विमानांना उड्डाणासाठी मंजुरी. विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी, ठाणे रोडवरील गायमुख येथे कंटेनरचा अपघात. दोन्ही बाजूची वाहतूक धीम्या गतीनं, वाहतूक पोलिसांचा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न. अमरावतीत छत्री तलाव येथे शोध आणि बचाव पथकाकडून मॉकड्रिल. पूर परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीनं मॉकड्रिलमध्ये मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक. अमरावतीत 482 गावांना पुराचा धोका. वसईतील पाचू बंदर येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात 1 जुलै ते 31 डिसेंबर पर्यंत प्रशिक्षण वर्गासाठी 30 जून पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार. केवळ 22 विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार. रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण भरलं. पहिल्यांदाच मे महिन्यात शीळ धरण हे 100% भरलं. जायकवाडी धरणात अद्याप 30% पाणी साठा शिल्लक. अहिल्यानगर आणि नाशिकच्या 25 धरणातही 24% पाणी साठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शहराची जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांचा संताप. उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात वाढली. उजनी जलाशयात 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध. 2 महिन्यानंतर मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. प्रति किलो 50 पैसे महागलं. घरगुती गॅस पाईपलाईन दर मात्र 49 रुपये प्रति युनिटवर स्थिर. छत्रपती संभाजीनगरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अवैध प्रकारे नर्स स्टाफची नियुक्तीसाठी 20 लाख रुपये. राज्यात 2018 पासून गैरप्रकार सुरू असल्याची माहिती. मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं. तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत. येत्या 8 दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका. स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका. मुंबई महानगरपालिकेची मुंबईतील 134 अति धोकादायक इमारतींना नोटीस. इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्याची नोटीस. पावसाळ्यात इमारती कोसळण्याची शक्यता. राजस्थानच्या कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जेईई ॲडव्हान्स निकालांची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष. इन्स्टिट्यूटमधील रजित गुप्ता जेईई ॲडव्हान्स 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 1. बीएडसाठी आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार. विद्यार्थ्यांना 15 जूनपर्यंत अर्ज करता येणार. 20 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना. नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाऊन सुरू. महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार. उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढणार.
राज्यात 6 ठिकाणी सीडचा केंद्र उभारलं जाणार. कृषी केंद्रांसाठी अर्थसंकल्पात 90 कोटींची तरतूद केली जाणार. वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर. दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद. आरोग्य मंत्रालयाची माहिती. गेल्या 24 तासात दिल्लीत 47 रुग्णांची नोंद. कोल्हापूरमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू. कोरोनाबाधित महिलेला मधुमेह, किडनीसारखे आजारही होते. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12वर. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात. राज्यात गेल्या 24 तासात 65 नवीन कोरोना रुग्ण. सर्वाधिक 25 रुग्ण पुण्यात. मुंबईमध्ये 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 रुग्ण आढळलाय. वाशीमध्ये सोमठाणा गावातील 20 महिलांचा यशस्वी स्वयंरोजगार प्रकल्प. उमेद अभियानांतर्गत महाराणी पेटीकोट या नावाच्या पेटीकोट उत्पादन व्यवसायातून आर्थिक स्थैर्य. वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लाखो ब्रास मुरुम अनधिकृतपणे काढण्याची तक्रार. तक्रारीवरून रेल्वे मार्गासाठी केलेल्या खोदकामाची तपासणी होणार. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 6 वर्षात कचरा संकलनावर 216 कोटी खर्च. शहरात कचरा संकलनासाठी डोर टू डोर कलेक्शन प्रणाली नाही. शहरात चौकांमध्ये कचरा कुंड्या. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात अनधिकृत खताने भरलेला ट्रक ताब्यात. पुसद कृषी विभाग आणि पंचायत समितीची कारवाई. कल्याणमध्ये तालबारमध्ये अश्लील नृत्य. पोलिसांकडून 6 महिला गायकांसह 23 जण ताब्यात. पोलिसांकडून 28,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. कित्येक वर्षांपासून निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. चंद्रपुरात इरई नदीच्या खोलीकरणाचं काम संथ गतीनं सुरू. हे सरकारी तिजोरीचं खोलीकरण आणि इरई नदीचं सपाटीकरण असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची टीका. परभणीत संबोधी अकादमीचा 24वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न. 81 जोडपे विवाहबद्ध. सोहळ्याला जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे उपस्थित. गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर. 760 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी. केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये 270 वर्षांनंतर होणार महाकुंभाभिषेक. ही विधी 8 जून रोजी पार पडणार. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री. मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाकडून छापे टाकत 21 पूजेचे ताट आणि फळांचे कॅरेट जप्त. अयोध्येत आजपासून दुसऱ्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा प्रारंभ. प्राणप्रतिष्ठा उत्सवापूर्वी आज कलश यात्रेचं आयोजन. ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. 13 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत मॅक्सवेलनं 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे 4,000 धावा केल्या. अहिल्यानगरच्या गोवंश मांस विक्री प्रकरणी 3 अटक करण्यात आली आहे. पावसामुळे यवतमाळमधील शेतीची कामं रखडली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं नुकसान. ज्वारी, भुईमूग, तीळ आणि उभ्या पिकांचं नुकसान. लोकशाही मराठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील रोहना जिल्हा येथील बांधावरून घेतला आढावा. खरीप हंगामात भात बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची लगबग. पावसाळ्यात लागणाऱ्या भात बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची आत्ताच गर्दी. वसईत केळीच्या बागेतील फणसाच्या झाडाला 3 फणस. एक 54 किलो 500 ग्राम वजनाचा तर 2 30 ते 40 किलो वजनाचा. धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादनासाठी एआयचा वापर केला जाणार. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवमध्ये पहिला प्रोजेक्ट. पायलट प्रोजेक्टसाठी उपळा गावाची निवड.
खानदेशातील बाजारात केळीचे दर स्थिर. गेल्या 7 ते 8 दिवसात केळीची आवक कमी तर दर स्थिर. कमाल दर 2,600 तर किमान दर 1,400 रुपये प्रति क्विंटल. जून महिन्यात कांद्याची आवक कमी राहण्याची शक्यता. पावसामुळे गेल्या 2 आठवड्यात कांद्याची आवक घटली. वाशीमध्ये पाऊस थांबल्याने हळद पॉलिशच्या कामाला वेग. ट्रॅक्टरवर जोडलेल्या पॉलिश मशीनच्या सहाय्याने हळद पॉलिश केली जाते. त्यामुळे हळदीला पिवळेपणा येऊन चांगले दर मिळतात. हिंगोलीत पावसामुळे बोरवेलला पाणी उपलब्ध असल्याने ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने हळद लागवडीला सुरुवात. तुरीचे बाजार शुल्क चोरी करणाऱ्या आयातदारांवर मुंबई बाजार समितीच्या दक्षता पथकाची कारवाई. आयातदारांवर 1,11,00,000 रुपयांचा दंड. यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारकडून 14 पिकांचा हमीभाव घोषित. धानाच्या MSPत केवळ 69 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांची यावर्षीही आर्थिक कोंडी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जिल्ह्यात 2.25 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड. यंदा ऊसाचे लागवडीत 25% वाढ. 1,26,96,000 टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज. यंदा पीक कर्ज वाटपात शासनाकडून घट. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपात एकूण 1,000 कोटी रुपयांची घट. छत्रपती संभाजीनगरात खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी 10 भरारी पथकं तैनात. कृषी विभागाकडून आतापर्यंत 44 दुकानांचे परवाने रद्द. जळगावमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालकाचा मृत्यू. मोकाट कुत्र्याच्या तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. मालेगावात गिरणा नदीच्या पुलावरून तरुणांची नदीत उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी. यापूर्वी अशाच स्टंटबाजीत एकाचा झाला होता मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.